नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक पारंपरिक रेसिपी बघणार आहोत। कुळथाची शेंगोळी किंवा हुलग्याची शेंगोळी, आमच्या इकडे याला हुलगे म्हणतात। हुलग्याच्या पिठापासून बनवलेली शेंगोळी। बघा मैत्रिणींनो, इथे मी कुळथाचं पीठ घेतलेलं, कुळीत म्हणतात किंवा हुलगे म्हणतात। हे आपण नेहमीप्रमाणे बारीक दळून आणायचे आणि त्याचं हे पीठ आहे। आता इथे मी हा लसूण घेतलेला आहे, याला लसूण थोडासा जास्तीचा लागतो। त्याचप्रमाणे जिरे घेतलेले आहेत। त्यानंतर आपण इथे आपली मिरची पावडर घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे। हे सगळं आपल्याला आता मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटण तयार आहे आपलं। वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा। बघा, असा एकदम घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण याच्या शेंगोळ्या वळायला घेऊयात। या पिठाचा असा गोळा करून घ्यायचा आणि ह्या गोळ्याचे आपल्याला अशा प्रकारचे शेंगोळे तयार करून घ्यायचे। आता हे तयार करताना काही जण आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालतात, कोथिंबीर घालतात, पण मी अगदी माझी आजी आई जशी करायची त्या प्रकाराने करत असते नेहमी आणि त्याच प्रकाराने आता तुम्हाला दाखवत आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पिठाचे असे वेळे तयार करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला अशा वळता येत नसतील तर तुम्ही असाच गोळा घेऊन पोळपाटावरती पण याच्या छोट्या छोट्या शेंगोळ्या अशा तयार करू शकता। बघा, अशा प्रकारचे वेळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊयात। तेल याच्यासाठी थोडंसं जास्तीचं तेल लागतं। त्यानंतर आपण इथे आता बघा आपल्या सगळ्या शेंगोळ्या करून तयार आहेत। आता ह्या एक एक याच्यामध्ये आपल्याला अशा सोडून घ्यायच्या आहेत। सगळ्या शेंगोळ्या आपण सोडून घेतलेल्या आहेत। इथे खाली एवढं पीठ उरलेलं आहे। हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये कालवून घ्यायचं आहे आणि ते त्याच्यामध्ये सोडायचं आहे, म्हणजे त्याचा रस्सा असा दाटसर होतो। जे पीठ राहिलेलं होतं ते असं पाण्यात कालवून त्याचं पाणी तयार करून घेतलेलं आहे। ते पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। बघा, आता याच्यावरती आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे। अर्ध झाकण ठेवायचं, नाहीतर ते उतू जातं। आणि गॅस बारीक करून ठेवायचा आणि मंद आचेवरती आपल्याला 1 तास आता याला शिजवून घ्यायचे आहेत। बघा, तयार आहेत आपल्या शेंगोळ्या। त्याच्याबरोबर मस्त बाजरीची गरम भाकरी, ती पण अशी कडक भाजलेली, आणि लसणाची मिरची। तुमच्या भागामध्ये शेंगोळ्या कशा करतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।